ज्योतिबा विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये इतका निधी मंजूर झालाय. मात्र हा विकास आराखडा तयार करताना विश्वासात न घेतल्यानं ज्योतिबा ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. त्यामुळे ज्योतिबा ग्रामस्थांशी समन्वय साधण्यासाठी आज खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ पुढील आराखड्यावेळी समाविष्ट करून घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ चर्चेसाठी तयार झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची अडीअडचणी समजावून घेतल्या. प्राधिकरणाचा पहिला टप्पा कसा असणार, या टप्प्यांमध्ये कोणकोणती विकासकामं केली जाणार याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये ग्रामस्थांचा रोल महत्त्वाचा आहे. जी कामं ज्या ठिकाणी झाली पाहिजेत ती होण्यासाठी ग्रामस्थांच्या सूचनांचा काय करावा, विचार गांभीर्यानं करावा, ही मागणी आमची ग्रामस्थांची होती. आमचा विकासाला कोणत्याही ग्रामस्थांचा विरोध नाही, कारण ज्योतिबा डोंगरवरचा जो ग्रामस्थ आणि पुजारी वर्ग जो आहे नेहमीच प्रशासनाला सकारात्मक भूमिकेनं सहकार्य करणारा असा ग्रामस्थ आहे. प्राधिकरणाचा हा नियोजित आराखडा असून मुख्य आराखडा तयार करत असताना ग्रामस्थांचं 5 जणांचं मंडळ यामध्ये समाविष्ट करून घेऊ असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं. मंदिराचं संवर्धन करणं या अनुषंगाने ज्या बाबी घेतलेल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन ग्रामस्थांसमोर झालं. ग्रामस्थांचे काही शंका होत्या, काही प्रश्न होते, त्याचं निरसन प्रशासन म्हणून आम्ही खासदार महोदय बैठकीला उपस्थित होते. आम्ही सर्वांनी शंकांचं निरसनही केलं आणि ही बैठक झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पॉझिटिव्ह त्यांचा सपोर्टही आम्हाला दर्शवला आणि अशी विनंती केली की हे सर्व प्रेझेंटेशनचा अभ्यास करून त्यांच्या काही सूचना असतील तर ते सूचना तयार करतील. त्यासोबत त्यांचे काही 5 प्रतिनिधी असतील त्यांचीही यादी ते आम्हाला देतील की जे नंतर पूर्ण आराखड्याची अंमलबजावणी होत असताना प्रशासनाच्या संपर्कात राहतील. त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचतील. तर आजची मीटिंग आहे ती खूप चांगली पॉझिटिव्ह सकारात्मक बैठक झालेली आहे आणि ग्रामस्थांच्या विनंतीनुसार एकदा त्यांचा प्रेझेंटेशनचा अभ्यास झाल्यानंतर परत एकदा सर्व ग्रामस्थांसोबत आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या ज्या पॉझिटिव्ह सूचना आराखडा राबवताना घेता येतील. मंदिर आणि तिथल्या धार्मिक आणि पुरातत्व वस्तूंचं संवर्धन करत असताना मूळ आध्यात्मिक स्वरूपाला बाधा येऊ नये यासह इतरही काही मुद्दे ग्रामस्थांनी उपस्थित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.